दररोजच्या घाईमध्ये नाश्त्यामध्ये काय बनवायचं अजिबात सुचत नाही. त्यातल्या त्यात झटपटसुद्धा हवा, पोटभरीचासुद्धा हवा आणि हेल्दीसुद्धा हवा. तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे आहेत उत्तप्पमची टेस्ट येईल ह्याला, त्यानंतर इडलीची सुद्धा येईल आणि डोस्याची सुद्धा येईल. बनवायला अतिशय सोपा आणि त्यातल्या त्यात बनवणं म्हणजे एकदमच झटपट. डब्यामध्ये देऊ शकता, नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता. आता मुलांची शाळासुद्धा सुरू होणार आहे, तर तुम्ही मुलांना छोट्या सुट्टीच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. तर इथे सर्वात अगोदर 2-3 छोटे छोटे बटाटे जे आहे उकडवून घेतलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये ते बटाट्याचे जे आहे साल काढून मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं. अर्धी वाटीला थोडंसं जास्त म्हणजेच की पाऊण वाटी तांदळाचं पीठ, त्यानंतर 1 वाटी पोहे जे आहे फक्त स्वच्छ करून घ्यायचे. त्यानंतर पाऊण वाटी पाणी. इथे जर तुम्हाला कमी जास्त पडलं तर थोडं आणखीन घालू शकता. त्यानंतर मिक्सरला फिरवून छान असं हे बॅटर बनवून घ्यायचं. हे बॅटर जे आहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. अशा पद्धतीने बॅटर जे आहे छान असं बारीक आणि कन्सिस्टन्सी जी आहे छान अशी ही घट्टसर. त्यानंतर अर्धी वाटी रवा, बारीक जाड कुठलाही घेतला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर जे रवा घातला की अर्धी वाटी पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता याची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळ करायची नाही, अशीच घट्टसर ठेवायची. आपल्याला हे जे आहे छान असे हे उत्तप्पमसारखे जाड जाड बनवायचे आहे. त्यानंतर यामध्ये काही भाज्या घालू. एक मोठ्या साईजचा मीडियम साईजचा टोमॅटो, त्यानंतर 1 शिमला मिरची, 2 मीडियम साईजचे कांदे, थोडासा लसूण ठेचलेला आणि तिखटाप्रमाणे जे आहे 2-3 हिरव्या मिरच्याचे तुकडे. हवं तर तुम्ही यामध्ये आणखीनसुद्धा काही भाज्या नक्कीच ॲड करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, छान एकत्र करून घेतलं. तर अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी छान घट्टसर ठेवायची, कारण भाज्या घातल्या की आणखीन थोडंसं जे आहे पातळ होऊ शकतं. त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरली अशा पद्धतीने. आता हे जे बॅटर आहे आपल्याला जेव्हा याचे उत्तप्पम बनवायचे आहे तेव्हाच बॅटर रेडी करायचं, कारण आपण तसंच जर बॅटर करून ठेवलं तर काय होतं, हे बटाटा घातलेला आहे तर खूप जास्त स्टार्च आहे, त्यामुळे आणखीन घट्ट होऊ शकतं. त्यानंतर छान असा स्पॉन्जी आणि फ्लफी होण्यासाठी यामध्ये मी 1 फ्रूट सॉल्टची पुडी घातली. हवं तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा सोडासुद्धा घालू शकता. त्यानंतर वरून थोडंसं पाणी घातलं. त्यानंतर फ्रूट सॉल्ट जे आहे छान पद्धतीने ॲक्टिव्हसुद्धा झालं. छान 2 मिनटं मिक्स करून घेतलं. याने काय होतं, आपलं जे बॅटर आहे ना छान पद्धतीने स्पॉन्जी आणि फ्लफी होतं आणि याचे उत्तप्पमसुद्धा त्याच पद्धतीनं तयार होतात. तर हे बघा, असं काहीशी जी आहे कन्सिस्टन्सी या ठिकाणी ठेवली होती. आता यापेक्षा पातळ अजिबात नको. त्यानंतर आपण जो डोस्यासाठी तवा घेतो ना तोच घ्यायचा. त्यावर 2 चमचे जे आहे तेल घातलं आणि थोडेसे जे आहे मोहरीचे दाणे घातले. याने काय होतं, छान असा क्रंचीसुद्धा फ्लेवर येतो, दिसायलासुद्धा छान दिसतं. त्यानंतर 2 ते 2.5 पळी जे आहे बॅटर घालायचं. आता खूप जास्त आपल्याला पातळ करायचं नाही, त्यामुळं खूप जास्त याला फिरवायचं नाही किंवा मग प्रेस करायचं नाही. छान जागेत जे आहे आपल्याला असे जाड जाड जे आहे उत्तप्पम बनवून घ्यायचे. त्यानंतर अशा पद्धतीने उत्तप्पम सेट केले आणि 2 मिनटं झाकण देऊन छान पद्धतीने वाफवून घेऊया. आता इथे तुमच्याकडं नॉनस्टिक पॅन असेल किंवा नॉनस्टिक कढई असेल ना, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे उत्तप्पम जे आहे बनवू शकता. झटपट तयार होतात. सकाळच्या घाईमध्ये उत्तम आहे. डब्याला द्यायचे असले तरीसुद्धा देऊ शकता किंवा मग संध्याकाळच्या चहासोबतसुद्धा खाऊ शकता. त्यानंतर 2 मिनटं झाकण दिलं, झाकण काढून घेतलं आणि अशा पद्धतीने हे उत्तप्पम जे आहे एका बाजूने 2 मिनटासाठी भाजून घेतलं. 2 मिनटं झाले. त्यानंतर उत्तप्पम जे आहे छान असे पलटवून घेतले. तर खालून पहा, छान पद्धतीने हे उत्तप्पम जे आहे भाजले गेलेले होते. जाळीसुद्धा मस्त पडलेली होती आणि त्यानंतर अशा पद्धतीने 2 मिनटानंतर परत पलटवून छान असे हे भाजून घेतले. तर अशा पद्धतीने हे उत्तप्पम तयार आहेत. तर असं नाही आहे की तुम्ही जर करून ठेवले तर गरम गरमच खायचे. थंड झाले तरीसुद्धा हे अजिबात कडक होत नाही, छान पद्धतीने चवदारच लागतात. तर तुम्ही एक तास सर्व करून ठेवले आणि अर्ध्या तासानंतर जरी खाल्ले ना तरीसुद्धा छान लागतात, उत्तम लागतात. जाळीदार आहे त्यामुळं आणि चवसुद्धा उत्तम लागते. आता यामध्ये आणखीन तुम्हाला काही भाज्या ॲड करायच्या असल्या तर करूसुद्धा शकता.
तर अशा पद्धतीने एका मागोमाग मी अशाच पद्धतीचे हे उत्तप्पम जे आहे तयार करून घेतले. हां, आणि महत्त्वाची सूचना म्हणजे असं की तुम्ही हवं त्यासोबत याला खाऊ शकता. सॉससोबत खा, चिंचेच्या चटणीसोबत खा किंवा मग इतर कशाही सोबत याला खाऊ शकता. एकदम चविष्ट आणि चवदार लागतात खायला, बनवायला सोपे आणि झटपट तयार होतात. पोटभरीचा नाश्ता आहे, उत्तम प्रकारे तयार होतो. तर अशा पद्धतीने हे जे पोहे आणि रव्याचे आणि बटाट्याचे जे उत्तप्पम आहे तयार झाले. तर रेसिपी आवडली असेल, थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी त्यांना शेअर करा ज्यांना सकाळच्या घाईमध्ये काय नाश्ता बनवायचं अजिबात सुचत नाही. तर चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.